बघा, बदलापुरात महिलांनी पेढे वाटलेले आहेत, काही वेळापूर्वी फटाके देखील फोडले होते आणि आता बदलापुरात आनंद व्यक्त होतोय। अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानं काही महिलांनी बदलापूरमध्ये पेढे वाटलेले आहेत। मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर बदलापूरमध्ये काही ठिकाणी पेढे वाटले तर काही ठिकाणी फटाके देखील फोडण्यात आलेले आहेत। आज संध्याकाळी मुंब्रा बायपास तिथे ही घटना घडली होती। मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे। त्यांनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या, त्यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या, त्यात त्याचा मृत्यू झाला। त्याचा मृतदेह आता कळवा हॉस्पिटलमध्ये आहे। अक्षयने व्हॅनमध्येच पोलिसांवर गोळीबार केला, त्याने 3 राऊंड फायर केले। आपण आमचे प्रतिनिधी अजय दुधाने आपल्या सोबत आहेत। अजय, आपण बघतोय की अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांमधून आनंद व्यक्त होतोय, काही ठिकाणी फटाके फोडले जात आहेत। आता बदलापूरमध्ये आपण दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय, त्यामध्ये महिला एकमेकांना पेढे भरवत आहेत। बरोबर आहे। जो अक्षयचं जे आज एन्काउंटर झालंय किंवा जे त्याने स्वतःवर गोळी काढून घेतली ते पाहायला गेलं तर हा जो प्रकार आहे आणि हा बदलापूरकरांसाठी एक आनंदाचा क्षण दिसून येतोय, कारण की जागोजागी काहीतरी उत्साह दिसून येतोय लोकांमध्ये। आणि इथे आता काही वेळापूर्वी त्या महिलांनी एकमेकांना पेढे भरवलेले आहेत। जो पाहायला गेलं तर इथले जे संगीता चांदोरकर आणि जी दामले मॅडम आहेत ज्यांनी या प्रकारामध्ये म्हणजे या घटना पुढे आणली होती, त्यांनी आता एकमेकांना पेढे भरवलेत। आणि आपण बघत ह्या 20 ते 25 महिला ह्या जमा झाल्या आणि यांनी स्वतःहून पेढे आणले आणि स्वतः एक दुसऱ्याला भरवले पेढे, कारण की हा जो प्रकार होता एकदम गलिच्छ प्रकार, हा जो बदलापूरमध्ये घडला होता। 2-4 वर्षाच्या मुलींवरती अत्याचार झाला होता आणि त्यानंतर प्रचंड प्रक्षोभ या बदलापूरमध्ये घडला होता। रेल्वे आंदोलन झालं होतं, त्यामध्ये रेल्वे 9 घंटे बंद होती। आणि पाहायला गेलं या हा प्रकार आहे पूर्ण महाराष्ट्रात काय देशामध्ये या प्रकारची चर्चा सुरू झाली होती। आणि यामध्ये जो अक्षय शिंदे जो आरोपी होता त्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर आता काही दिवसांपूर्वी त्याच्यावरती चार्जशीट दाखल झाली होती कल्याण सत्र न्यायालयामध्ये। आणि आता काही वेळापूर्वी त्याला जेव्हा तळोजा जेलमधून ठाण्याला आणत होते आणि तेव्हा मुंब्रा बायपास जवळ अक्षयने एक पोलिसांकडून बंदूक खेचली आणि बंदूक खेचल्यानंतर त्यांनी पोलिसांवरती फायर केले आणि त्यानंतर एक फायर हवेत केले आणि त्यानंतर पोलिसांनी स्व बचावासाठी त्याच्यावरती फायर केली असं बोललं जाते। मात्र हा प्रकार किती खरा आणि किती खोटा आहे हा आता पुढे दिसून येणार आहे। अजय, निश्चितच आणि आनंद हा व्यक्त होतोय बदलापूरमध्ये। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल अजय धन्यवाद।